सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज अहो नाश्त्यासाठी बटाटे वडे करत आहेत, अहोंच्या हातचे स्पेशल। तर पाहूया त्यासाठी त्यांनी साहित्य काय घेतलं। इथे बटाटा शिजवून स्वच्छ धुवून शिजवून साल काढून चिरून घेतला आहे। त्यानंतर या ठिकाणी फ्रेश अशी बारीक अशी कोथिंबीर त्यांनी चिरून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आलं लसूण पेस्ट आहे, बटाट्यामध्ये हळद घातलेली आहे, त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलंय। आता अहो सर्वप्रथम भाजी करून घेत आहेत। या ठिकाणी तेल घातलंय त्यांनी। आता यामध्ये जिरं घालते मी घालते, आता मोहरी घालते, अहो मदत करतायत म्हणजे। त्यानंतर आता आलं लसूण पेस्ट जी आहे ती घालते आहे। आता ही चांगली तळून घेऊया। आता ही आलं लसूण पेस्ट जी आहे ती अहो चांगली भाजून घेत आहेत, तळून घेत आहेत म्हणा किंवा भाजून घेत आहेत। आता याच्यामध्ये हे जे बटाटे कोथिंबीर आणि मीठ आपण एकत्र केलेलं आहे ते घालणार आहोत। घालताय ना अहो? छान असा पाऊस पडतोय आणि अहोंच्या आजचे बटाटा वडे हे खूप असं छान कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळत आहे। आणि अहोंच्या आजचे बटाटे वडे म्हणजे खरंच स्पेशल असतात। अगदी लहानपणापासून जेव्हा त्यांना समजायला लागलं तेव्हापासून ते आईला कामामध्ये मदत करत आलेले आहेत आणि आता मला करतात। आता ही भाजी छान अशी परतून घेत आहेत ते। आता ही बघा इथे बटाट्याची भाजी आपली रेडी होत आहे। त्यानंतर आपण ह्याचे गोळे करून घेणार आहोत, म्हणजे वडे करून घेणार आहोत। तर ही बघा भाजी आपली तयार आहे। आता या ठिकाणी बेसनचं पीठ घेतलंय, थोडीशी हळद घातली आहे, थोडंसं तिखट घातलंय। आता मीठ घालणार आहोत थोडंसं चवीपुरतं। आणि आता हे घट्ट असं, म्हणजे अगदी घट्ट पण नाही अगदी मध्यम असं भिजवून घेणार आहोत। ह्याच्या गुठळ्या मोडायच्या। आता हे पीठ जे आहे ते मी ऑलरेडी चाळून ठेवलेलं आहे। आता अहो हे पीठ भिजवून घेत आहेत घट्ट असं, आणि शेवटी सोडा घालणार आहेत, अगदी थोडासा चिमूटभर। आता या ठिकाणी पीठ भिजवून झालंय, इथे वडे देखील बघा थापून तयार आहेत। हे किती बटाटे घेतले होते तुम्ही? 4 बटाट्यांमध्ये बघा किती वडे झालेले आहेत ते। हे 4 दुने 8, 14-15 वडे झालेले आहेत। आणि आपण बाहेर एक वडा घ्यायला गेलो वडापाव तर तो 20 रुपयाला पडतो। त्यानंतर मगाच्याच कढईमध्ये तेल तापत ठेवलंय। आता अहोंनी पहिला वडा सोडलेला आहे बघा, मस्त असे गरम तेलामध्ये अहोंनी वडे सोडलेले आहेत तळण्यासाठी। तर पहा अहोंनी केलेले हे बटाटा वडे तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हां, अहोंची ही रेसिपी कशी वाटली हे मला सांगायला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद।